नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। परभणी या ठिकाणी एका व्यक्तीने ज्या संविधानाचा अपमान केलेला आहे। परभणीमधील एका चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या संविधान पुस्तकाचा त्याने अपमान केलाय। त्यामुळे परभणीमधील असणारे भीमसैनिक चांगलेच संतापले आहेत। त्यानंतर सर्व भीमसैनिक रेल्वे रुळावरती उतरले। त्यांनी नंदीग्राम एक्सप्रेसला देखील अडवून धरलंय। यामुळे जे आहे लवकरात लवकर त्या माथेफिरूवर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीमसैनिकांकडून केली जात आहे। तर चला पाहूया सदरील प्रकरणातील काही व्हिडिओ समोर आलेले आहेत ते। परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इसमाने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे। काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। तथापि त्या इसमाला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। तो पोलीस कस्टडीमध्ये आहे, पोलिसाच्या ताब्यात आहे। गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार देखील आपण घातलेला आहे। सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, विनंती करतो की आपण कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये। सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलेही गैरकृत्य करू नये, कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे। रस्ता काढा ना तुम्ही, इकडे आलं ना बघ। जमतंय का? इथं जमतंय काय तर? अरे म्हणजे तुमचं तर काही करा म्हणजे सारखंच नाही हे रस्ता बंद नाही काही नाही, थोडं पुढे जवळ का ना, जवळ घ्या दादा। एखादं इथं नाही का चलत चलत कोणी ठोकली काय त्याला काय माहित कोणाची गाडी इथं। पुढे घ्या ना महाराज, पुढे घ्यायची आपल्या नजरे पुढे गाडी समजा खुलं केलं की समोर लावा त्या गाड्याजवळ।